मग आज काय गुलाबजामुन करूया। पाव किलो खवा घेतलेला आहे, तो एकजीव आणि चांगला होण्यासाठी आपण इथं किसून घेतलेला असा किसून घ्यायचा। मग त्यात 2 टेबलस्पून मैदा घालायचा आहे। मैदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं। हाताच्या साह्याने आपण जसं भाकरीला पीठ मळतो ना त्याप्रमाणे सगळं चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे जामून चांगले होतात आणि त्याला क्रॅक पडत नाहीत। अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे सगळं। ही इलायची पावडर आहे ती पण घालायची, छोटे गोळे करून घ्यायचे। मी एवढ्या साईजचे केलेचे, एक पण क्रॅक त्याला नको आहे। बघा सगळे मी असे करून घेतले केलेलं आहे। फक्त जास्त गरम करायचं नाही, अजिबात गडबड करायची नाहीये। वरचं आवरण लवकर लाल होतं पण आतून तळायला वेळ लागतो आणि आत शिजत नाहीत, त्यामुळे बारीकच ठेवून तळायचे। थोड्या वेळाने असे चमच्याच्या साह्याने फिरवून घ्यायचे, म्हणजे सगळीकडून तळले जातात एकसारखं। शकता तुम्ही कलर किती छान आले। अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत। आता पाक करायला ठेवूया। एका कढईमध्ये 1.5 कप साखर आणि 1.5 कप पाणी घालायचं। त्याला एक तारी वगैरे करायचं नाहीये, चिपचिप होईल एवढाच करायचा आहे। 10 मिनिटातच तयार झालेला आहे पाक आपला। हातात घेऊन बघायचं आहे, तार दिसत आहे ना तेवढाच करायचा आहे। आता गॅस बंद करूया। गरम पाकातच आपल्याला जामून घालून घ्यायचे आहेत सगळे, अशा प्रकारे घालून घेतलेले आहेत।